नको बास झालं, आम्ही काल खाल्लं. त्यांच्या मावशीच्या दुकानात आलोय मी पोळी. ही दिवशी आहेत चंदगडची स्पेशल अशी. ज्या ताई होत्या त्या होत्या ज्या, त्यांना म्हटलं मला हात द्या, त्यांना ते पण समजत नव्हतं हात द्या. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातलं सगळं चांगलं इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. मी निघाले आज कोवाडला. कारण असं आहे, अचानक ठरलं. मी जसं म्हटलं की खूप साऱ्या सेविंग्स पण करते आणि ज्याच्यामध्ये पोस्टाची जी एक स्कीम आहे RDची तर तीही करत होती गेली 3 वर्ष, आणि 3 वर्षानंतर ती संपुष्टात येते. मग ती आपण काढू शकतो किंवा फॉरवर्ड म्हणजे अजून चालू ठेवू शकतो. तर ते 2 महिन्याआधी संपलेले आणि मला ते माहीतच नव्हतं. मग परवा दिवशी माझ्या असं लक्षात आलं, त्याच्यानंतर मी कॉल केला. आमच्या घराजवळचं काकी आहेत तर त्यांच्याकडे करते मी ते. मग त्यांनी होय म्हटलं, झाले 2 महिने झाले कंप्लीट झाले, मग आता जाऊन त्या गोष्टी करून यायच्यात. मग मम्मीला पण भेटून येईन आणि संध्याकाळी परत रिटर्न यायचं आहे. तर चला, आज STचा प्रवास घडवते तुम्हाला. गडिंग्लज ते कोवाड डायरेक्ट नसते, आपल्याला म्हणजे बदलून जावं लागतं. नेसरीतून चेंज करावं लागते. नेसरीतून एक आजरा बेळगाव म्हणून येते गाडी, पण ती दर 1 तासाला येते आणि ती 10:30 वाजता येणार आहे. आणि आता वाजलेत बरोबर 9:45. मला गाडी मिळेपर्यंत 10 वाजणार मला वाटत नाही, बट स्टील बघू, जर मिळाली तर मिळाली, नाही तर मग परत थांबावं लागते 11:15पर्यंत. तर चला, ही बॅकपॅक मी घेतले, ज्याच्यामध्ये टॅब आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या घेऊन चालले. आत्यानं मग अशी फोन केलेला ना, मंगळवारी आपल्याला जेवायला बोलवले त्याने. ते हे आहे ना, हे संपते की आता श्रावण सुरू होतोय, ते बिर्याणी पण करतो सासरीने, ते घेऊन ये त्या दिवशी जेवायला. ठीक आहे. उद्या जाऊन येतो मी ह्याला मागावातनं सही करून ते निव्याला सांगतो तिथं हे घेऊन काढतो मी. हे तिथलं ST आहेत ना, पाऊस नाही तसं जाऊ तेवढं करून 1 टाकी भरून घेऊया. नंतर मग इकडे करायला गावतंय, वेळ मागून मिळतोय महिनाभर. तर ते मी गेल्याशिवाय होणार नाही, सही पाहिजे म्हणूनच जायचं. नाही तर मला मी जाऊन पोहोचले स्टँडवरती. गर्दी तर असतेच नेहमी, कारण कॉलेजेस इथे असल्यामुळे सगळेच मुलांची गर्दी, त्यानंतर पॅसेंजरची गर्दी असतेच. थोडा वेळ थांबल्यानंतर मला बस मिळाली जी अडकूर होती आणि जी नेसरी मार्गे जाते. बसचं तिकीट काढलं आणि मी बसले. माझ्या साईडला ह्या आजीबाई बसल्या होत्या आणि खूप छान होत्या बोलायला पण, आणि खूप काही गोष्टी विचारत होत्या. तर मग मजा वाटलं त्यांच्याशी बोलून. त्यानंतर मी नेसरीत जायला निघाली. आता गडिंग्लजच्या कॉर्नरवरती हा असा रोड आहे आणि गेले 7-8 महिने हे असंच आहे. काम तरी लवकर होत नाही आहे, त्यामुळे खूप कोंडी होते वाहतुकीची आणि प्रॉब्लेम्सही खूप येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा पुतळा आहे गडिंग्लजमध्ये एंटर करताना. आता मी गडिंग्लजपासून बाहेर चालले. आता हा जो रोड आहे ना, भडगाव पूल जे मी मध्ये बोलले होते, पर्यायी पूल आरवच्या स्कूलला जायला होता, तो वाहून गेला होता. आता तुम्हाला पुढे दिसतोय बघा तो कसा वाहून गेला, खालच्या साईडला जो आहे तो. आणि तात्पुरता जो नवीन पूल बांधकाम चालू होतं तो आता सध्या सुरू केलेला आहे, कारण गडिंग्लजला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे जो जवळचा आहे. तर बाकीचे सगळे जे आम्ही मध्ये फिरून येत होतो त्याला खूप वेळ लागत होता. जिथे अर्धा तास लागतो तिथे 1 तास असं समजा. तर त्यामुळे हा पर्यायी पूल जो आहे तो वाहून गेल्यानंतर हा नवीन पूल सुरू केला. अजूनही याचं परफेक्ट बांधकाम झालेलं नाही आहे, पण पुराच्या पाण्यामुळे अशा प्रकारे हे साईडचा जो पूल होता, पर्यायी पूल होता, तर तो वाहून गेला होता. आणि ह्याच रस्त्यावरून आरवची स्कूल बस बाकीच्या सगळ्या गोष्टी ये जा करायच्या. तर हे असं झालं होतं. तर फायनली चालू झालं आहे, पण हे पण काम झालं पाहिजे लवकरात लवकर. हा गडिंग्लजचा भडगाव पूल. त्यानंतर मी नेसरीला जाण्यासाठी निघाले. वाटेत ही हिरवळ फार छान आहे, सगळाच भाग छान आहे, गडिंग्लज, आजरा आणि चंदगडचा. आता मी खुश दिसते. तुम्हाला याचं रिझन आहे, कारण ते रिझन मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगेन काय झालं होतं ते.
आता मी नेसरी बस पकडली, नेसरीत उतरावं लागतं, तिथून मग नेसरी बस पकडली. हा हडलगेचा पूल आहे. हडलगे हे गाव आहे, त्याच्या अगोदर हा एक मोठा पूल होतो. गावात जाऊन पोहोचले. विनू मला न्यायला आला होता. त्यानंतर डिरेक्टली आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गेलो. तिथे गुरुजी होतेच. गुरुजी म्हणजे कोण हे तुम्हाला मी सांगते. आज जिथं घर आहे माहेर, तर तिथं साईडलाच अजून एक घर आहे. मुळे गुरुजी म्हणून, म्हणजे ते गुरुजी होते, शिक्षक होते, पण आम्ही लहानपणापासून त्यांना गुरुजीच बोलतो. आणि ते पोस्ट ऑफिसचं पण काम करतात, RD वगैरे भरून घेणं. आणि आम्ही त्यांच्याच घरात लहानाचे मोठे झाले. तर मग ते करून काम आम्ही घरी निघालो. घरी थोडा वेळ थांबून मग मी परत निघणार होते. सगळी कामं आवरून आता मी घरी येऊन पोहोचल्याने आज मम्मीने केलेल्या दिवशी आणि मी घराकडून पोटभर जेवून आले. अजून 1-2 तास थांबणार आहे, निघणार. जातानाच घेऊन जाते थोडंसं 1-2 खाऊन. आणि पाऊस तरी नाही आहे, त्याच्यामुळे आज निवांत आहे मी. आता जरासं काम बघत बसते, थोड्या वेळानं खाऊयात आणि मग निघूयात परत. ही दिवशी आहेत चंदगडची स्पेशल अशी, आणि ही लहानपणापासून आम्ही खावते. माझी आजी करायची, आजीचं मम्मी पण शिकली, मावशी पण, सगळे आमच्या प्रत्येक घरात, मावशांच्या घरात असू दे, आत्यांच्या घरात असू देत, ही बनतात. आणि हे जे आहे ना, हे उकडीच्या पिठाचं, म्हणजे आपलं जे मोदकाचं जसं करतोय ना, तर तशा पद्धतीनंच निव्वळ तांदळाच्या पिठाचं केलेलं असते. एक आकार असा दिलेला असतो. आता ही मम्मीने सगळा आकार आज ह्या वेळेला बदलल्यात वाटतं, मला वाटतं एकामेकावर ठेवले सगळं तिनं. आणि हे जास्त याच्यामध्ये भुर्जी भरून खायचं असते. आणि थंडीच्या दिवसामध्ये तर चांगलंच आहे. बाळतीनीला देतात जास्त करून. आणि याच्या जागी जर तुम्ही व्हेज म्हणजे म्हणत असाल, तुम्ही भुर्जी खात नसाल, तर याच्या जागी मसुरीची डाळ किंवा खोबऱ्याची भाजी केली जाते, खोबऱ्याची भाजी, तीसुद्धा करून खाऊ शकते, ती पण चांगली लागते. तर हे आता मी खाऊन घेणार आहे, भूक लागली जाम. मी परत संध्याकाळी ना 4ची बस असते डिरेक्ट, जी कोल्हापूरला जाते आणि ती नेसरी गडिंग्लज मार्गे थांबून जाते. त्या बसनं निघायचा प्लॅन केलेला, पण परत आणि म्हटलं आरवची स्कूल सुटणार, त्यात बाबा पण घरात एकटेच, त्याच्यामुळे मग मम्मीला म्हटलं, मी जसं माझं जेवण करून झालं तसं मी म्हटलं निघते. विनूला म्हटलं मला नेसरीमध्ये सोड, कारण आमच्या गावातून नेसरीमध्ये फ्रिक्वेंट बसेस कधी कधी असतात, कधी कधी नसतात, म्हणजे 1-1 तासाला त्या पद्धतीने. मग त्याला म्हटलं नेसरीमध्ये सोडतो म्हणाला. आणि तिथून मग मला कसं नेसरीतून फ्रिक्वेंट बसेस असतात, ज्या कोकणातून येणाऱ्या असतात किंवा चंदगड कोल्हापूर अशा बसेस असतात. आता मग विनूच्या गाडीवरून मी निघाली. वाटेत आता खाली बाजारमध्ये मावशीचं दुकान लागतं, तिथून मला काही सामान घ्यायचं आहे. इथे आमच्या मावशीच्या दुकानात आलोय मी पोळी पीठ घ्यायसाठी, पोळ्या करायच्या, आत्याचं आणि माझं. हे मावशीचं दुकान आहे, तिच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असाल तुम्ही. ओ द्या, आमची गाडी जाते. धडी बघा, काय लवकर द्या, गाडी जाते आमची. पिशवी घाल केला. ही पोळी पीठ आहे. चहा वगैरे काय घेणार आपण? काही नको आम्हाला, चहा वगैरे काही नको, लाईट काहीच नको, आमची गाडी जाते. हो, आमच्या पोरगे शाळेवर येते. थांबा आमच्या सोबत थोडा वेळ. नको आमचे पोरगे शाळेत येते. हो, त्याच्या आधी जायला पाहिजे. माझ्या भावासोबत त्याच्या गाडीवर बसणं म्हणजे मौत से छुके टक से वापस आणा अशा पद्धतीचं असतं. मी गप्प बसते, त्याला जर काही इन्स्ट्रक्शन द्यायला गेले, हळू चालवलं तर हे मात्र असा ओरडतो ना, त्यामुळे जीव मुठीत घेऊन बसते मी. त्याच्या गाडीवरती प्रचंड कंट्रोल आहे, 4 व्हीलर असू देत, 2 व्हीलर असू देत, पण तरीसुद्धा. फायनली मी गडिंग्लजला जाऊन पोहोचले. मम्मीनं खूप सारा खाऊ दिला होता, भाज्या पण दिल्या होत्या आणि लवकर पोहोचले, कारण मला बस लवकर मिळाली होती नेसरीमधून गडिंग्लजची, त्यामुळे मग जाऊन पोहोचले घरी. झोपलेला काय घेऊन गेला तो पार्सलवाला? अय्यो देवा, गाड्या लवकर मिळाल्या. घरी येऊन पोहोचले. भाज्या सगळ्या बाजूला काढून ठेवल्या, कारण मम्मी आधी बोलली होती गेल्या गेल्या भाज्या बाहेर काढून ठेव. आणि मल्टीग्रेन ब्रेड आणि मी टोस्ट घेऊन आले होते. चहाचा टायमिंग झाला होता, त्यामुळे हातपाय धुतले फक्त, आणि बाबांना आधी चहा करून दिला. माझा चहा सुटत नाही, मी दरवेळी ब्लॉगमध्ये म्हणते, पण हां, मी नॉनव्हेज सोडायचा आता निर्धार केलेलाच आहे. म्हणजे अंडीसुद्धा नको आहेत मला. 40 दिवस अंडी नॉनव्हेज काहीही खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे आता मी परवा दिवशी जेव्हा अंडी खाल्ली ना, त्याच्यानंतर मला काय माहीत, मला कसं तरीच व्हायला लागलं आहे मनात की नाही, हे पण आता सोडायचं, नाहीच खायचे. अंडी पण नको, मटण तरी खातच नव्हते, चिकनची आमटी नको, काही नको.
म्हणून मग फायनली पूर्णतः नॉनव्हेजचा त्याग करण्याचा डिसिजन मी घेतलेला आहे. आता चहा ओतून देते बाबांना आणि मला पण, कारण पाऊस पडत होता बाहेर आणि गरम गरम चहा आणि पाऊस खरंच बेस्ट आहे. म्हणजे चहाबद्दल कोण असं म्हणू शकते की चहा वाईट आहे? मला असं वाटतं, मी कुठल्या जेव्हा मुलाखती ऐकते ना तेव्हा काही डॉक्टरसुद्धा असे म्हणतात की चहा जर केल्यानंतर गरम गरम पिला तर तो वाईट नाही, पण तो ठेवून उकळवून घेऊन सारखा पिला तर तो वाईट आहे असं म्हणतात. हा शाळेतून आलाय आज, आणि आज काय घेऊन गेला होतास? शेवयांचं सामान. मग शेव्या आहेत कुठे? केलास त्या शेव्या आहेत कुठं? हां, खाल्ल्या. आम्हाला पण जरा चवीला घेऊन यायच्या होतास ना. बाबा त्याने शेव्या करून केला म्हणे, खाऊन आला म्हणे. आम्हाला तरी टेस्ट पाहिजे होती की नाही हो ताई? आम्ही पण जरा बघितली असती की नाही टेस्ट. मग आता करू शकतो की मी. काय काय केलं सांग शेव्या करताना? शेवया भाजलेल्या नव्हत्या. भाजलेल्या नव्हत्या? हां, हां म्हणून त्याला तूप घेतलं, हां त्याच्यात शेवया घातल्या, भाजल्या त्या. हां मग त्याच्यावरून काय केलं ते शेवया सगळ्या एका ह्याच्यात घेतल्या, दूध जमा केलं, साखर जमा केली, ड्रायफ्रुट्स मीच आणलेले अर्धे. आणि म्हणजे जास्त कोणी आणले नव्हते असं बोलायचं मला, जास्त कोणी आणले नव्हते. तर मग ते दूध घातले, त्याच्यात साखर घातली आणि मग त्याच्यावरून वरतून हे घातलं, हे ड्रायफ्रुट्स आणि मग कस्टर्ड पावडर. मग तू केलास की कुणी केलं? आम्ही गॅसला हात लावायला नाही, फक्त वाढला वगैरे सगळ्यांना दिलं, ते तेवढं काम केलं आणि जे सामान आणलं होतं ते काम केलं आम्ही. चांगलं, म्हणजे तुम्हाला काय काय बनवायला शिकवतं. सँडविच बनवून झालं, आता शेवया बनवून झाल्या, आणि काय बनवलं होतं? थांब, टीचर काय बोलला माहितीये की सँडविच केलेलं तुम्ही, पण त्याचा फोटो नाही आहे. मला आठवलं नाही की तू व्हिडिओ केलायस. अच्छा, हे काय व्हिडिओवरच केलायस की तू? टीचर बघतातच की तुझ्या. नाही, टीचर बघतात ना. त्यांनी तो बघितलं बघितला नाही वाटतं. बरं, म्हणजे शेवया तुला आता जमतात. शेवया कसं उद्या 2 स्टार भेटणार. जर आज मी शेवया केल्या तर उद्या मला 2 गोल्डन स्टार भेटणार. मग केल्यासच नव्हे तू शेवया? होय, पण आता इथे येऊन व्हिडिओ पाठवायचा आहे की कशा केल्या त्या, म्हणजे कसं होतं म्हणजे आता परत शेवया करणार तू? हा, नको, बास झालं, आम्ही काल खाल्लं. प्लीज ना. अरे 1 स्टार भेटेल ओ ताई, त्याला घेऊन जा. होय, आज नको, प्लीज नको. आता शेवया नको, आता काल खाल्ल्यात आपण शेवया. तू कालच करायच्या होतास ना घरात. काय ते? हा, उद्या करूया आपण शेवया. होय, त्या काकी म्हणाला काय पण केलं असतं त्यांना देत जा म्हणून. त्या नॉनव्हेज खात नाहीत, व्हेज खातात. त्यांना पण दुसऱ्यांना म्हणजे हे करून कंटाळा येतो स्वयंपाक करून. तू जरा करून देत जा त्यांना काय पण, का नाही बाबा? म्हणजे बाबांचं टेन्शन, म्हणजे माझं टेन्शन गेलं, ताईंचं टेन्शन गेलं. आता मी आणि ताई जरी नसलो तरी तू बाबांना करून देऊ शकतो शेवया, सँडविच, होय की नाही? काय कळत नाही मला, काय कवा करून गाडील तेव्हा खरं म्हणणार. तू स्टार मिळायसाठी काहीतरी लागलाय बघा. उद्या सकाळी कर रे, सकाळी कर लवकर. हा, करणार उद्या सकाळी कर शेवया. किती सकाळी लवकर? सकाळी तू किती? नाही, उद्या सॅटर्डे ना, लवकर जातोस ना तू. 5 वाजता उठून कर. ठीक आहे, सकाळचे 5ला सांगेन. मी सुटल्या बी नसतील अजून. नाही ना, मी लवकर. तर मग आता व्लॉग एंड करण्याची वेळ आली. मला आलेला आज खूप सुंदर अनुभव मी शेअर करणार आहे. बघा कसं होतं, आपण एखाद्याचं मन जेव्हा दुखावतो तर काही ना काहीतरी चुकीचं घडतं आपल्या आयुष्यामध्ये. हे कर्म आहे म्हणतात. आपल्याला असं वाटतं की एखाद्याने आपलं मन दुखावलं आणि आपण त्रासात असू तर ते समहाऊ त्या माणसापर्यंत पोहोचतं. पण एखाद्याने आपलं मन दुखावलं नाही, एखाद्याने आपलं काही वाईट केलं नाही आणि उगाचच आपल्याला आपण त्याला शिवाश्राप देत राहिलो तर तरीसुद्धा ते आपल्याकडे येतं. तसंच एखाद्याचे आशीर्वाद खूप छान लाभतात आणि डे टू डे लाईफमध्ये ना आपल्याला खूप अशा संधी मिळतात की आपण ते करू शकतो, पण आपल्या ना नजरेतनं ते सुटतं. म्हणजे ती एवढी मोठी गोष्ट आपल्याला वाटत नाही. एक गोष्ट अशीच झाली, आता आज मी सकाळी जात होते ना गोवाडला. जाताना काय झालं,
की मी इथून स्टँडपर्यंत गेले. आता इथून रिक्षा आम्हाला मिळत नाहीत, जास्त नसतात, कारण आता हे शहर आहे, गडिंग्लज सिटी आहे, तरीसुद्धा एवढं हे नाही. कोवाडमध्ये तर रिक्षा हा प्रकारच नाही आहे एकतर. मुंबईमध्ये कसं आपल्याला कोपऱ्यावरती रिक्षा मिळतात, सगळं सुटेबल असतं, मुंबई, पुणे किंवा अशा ठिकाणी कॅब वगैरे असतात, पण कोल्हापूरमध्ये पण असतात. पण गडिंग्लज ही सिटी आहे, बऱ्यापैकी छान सिटी, नगर परिषद आहे इथे, त्याच्यामुळे सिटी आहे ती. आतमध्ये आहेत रिक्षा, मग आम्ही थोडंसं बाहेर राहतो, कारण मी घर जिथं घेतलं आहे ना, तर तिथं शांत वातावरण हवं होतं म्हणून अशा प्रकारे घेतलेलं आहे मी. आणि चालणं पण होतं, मग ते एक बेस्ट पॉईंट आहे की चालणं चांगलं होतं माझं. सध्या मुंबईमध्ये होत नव्हतं आणि मी कंटाळा करायचे. मग गेली आणि तिथं गेल्यानंतर पण बस अर्धा तास उशिरा आली. मग आधीच मी वैतागलेले, बसमध्ये बसली, त्यानंतर पोहोचले मी नेसरीमध्ये, कारण डायरेक्ट गाड्या नसतात इथून, संध्याकाळी असते डायरेक्ट गाडी जी असते ती. मला जायचं होतं सकाळी, कारण पोस्ट ऑफिसमध्ये सकाळी लवकर पोहोचायचं होतं. गुरुजींनी मला लवकर यायला सांगितलं होतं, ज्यांच्याकडे आमचं पोस्ट ऑफिसचं माझं RDचं आहे. तिथं गेली, नेसरीमध्ये गेल्यानंतर उतरली आणि त्याच्यानंतर एक थोड्या वेळात आजरा बेळगाव जी बस आहे ती आली, जी आजऱ्यावरून निघते आणि नेसरी थ्रू बेळगावला जाते. मग ती एकच बस असते आम्हाला कोवाडला जाताना. बाकी मग ट्रॅक्स वगैरे असतात आता, पण बस बेटर पडतं. मग तसं थांबले आणि खूप सारे पॅसेंजर आजऱ्यावरून येणारे असतात, ते नेसरीत उतरणारे असतात. मग उतरताना सगळा असा घोळका बाहेर थांबलेला. मग पहिले सगळे जे पॅसेंजर आहे ते उतरणार आणि उतरताना एक काय झालं, एक आजी होत्या, वय 70-75च्या आसपास असेल, नऊवारी नेसून होत्या. त्यांच्यासोबत मग त्यांची मुलगी होती, सून होती, कोण माहीत नाही, त्या गाऊनवरती होत्या आणि त्या हे होत्या, म्हणजे मतिमंद होत्या किंवा त्यांना कुठला आजार होता काय माहीत नाही, पण त्यांचं शरीर असं हालत होतं आणि चालता येत नव्हतं त्यांना असं व्यवस्थित. मग त्या आजीने त्यांना पकडले आणि त्या आजी होत्या त्या मुलीच्या मागे होत्या. मुलगी म्हणण्यापेक्षा म्हणजे असेल 35-40च्या आसपास, 30-35 असं वय असेल, अंदाजे सांगते आम्ही. मग नंतर त्या ज्या होत्या ना, पायऱ्या मोठ्या असतात STच्या ज्या असतात, त्या महामंडळाची ST असते तर पायऱ्या मोठ्या असतात. आणि एवढ्या कॉलेजच्या मुली पण होत्या माझ्यासोबत, कारण कॉलेजची ती वेळ पण होती. मग मुली पण होत्या, काही पॅसेंजर होते, जवळजवळ नाही म्हटलं तरी 15-20 जणं होते बाहेर आम्ही. आणि त्या उतरताना मी बघते की कोणीतरी पुढे जाईल, कारण मी समोर माझ्या एक रांग अशी होती, गोल अशी उभं राहिलेली दरवाजाच्या समोर, त्याच्या दुसऱ्या रांगमध्ये अशी मी होते. पण कोणी जाणं शेवटी थांबल्यानंतर एकतर घुसू देत नाहीत. गावाकडे असं ती ST आली की अशी तुटून पडतात सगळे पॅसेंजर खाली उतरले की, एकतर घुसू देत नाहीत. मी थांबा म्हटलं, बाजूला व्हा. गेले आणि त्या ज्या ताई होत्या, त्यांना म्हटलं मला हात द्या. त्यांना ते पण समजत नव्हतं हात द्या. मग मी त्यांचा असा हात पकडला आणि व्यवस्थित त्यांना खाली उतरवलं आणि माझ्या तोंडावरती मास्क होता आणि चष्मा होता आणि उतरवलं आणि हळू हे करून दुसऱ्या साईडला कोणतरी त्यांचे रिलेटिव्ह होते, कोण होते माहीत नाही, ती तिथून पुढे आल्यानंतर मी त्यांना हँडओव्हर केलं, त्यांना असं हात दिला त्यांचा हातात. त्याच्यानंतर मी अशी वळले, तोपर्यंत आजी उतरल्या आणि त्यांनी असं करून असे केले स्वतः. म्हणजे आता दुसऱ्याला असं करतो आणि असं करतो ना आपण, एखाद्याचं म्हणजे कौतुक, किंवा आपली आजी कशी लहानपणी अशी कर, माझी गुणाची ग बायती, असं म्हणून त्या काहीतरी बोलल्या आणि माझं लक्ष होतं. मी सडनली असं तोंड केलं आणि त्यांनी असं करून असं केलं. म्हटलं ते एवढं भारी वाटलं. आणि माझा आजचा दिवस तुम्हाला सांगते खूप मस्त गेला. छोटंसं जर एखाद्याचं पॉझिटिव्ह किंवा एखाद्यानं आपल्याला दिलेले आशीर्वाद किंवा आपण आपल्या हातून नकळत केलेली मदत जी असते, कुठलाही स्वार्थ न ठेवता लाभते. मला ह्याच्या आधीसुद्धा खूप अनुभव आलेले आहेत, खूप म्हणजे ठीक आहे, ह्याचं चांगलं होऊ देत म्हणून मी असं काहीतरी करायला जाते आणि ते दुपटी तिपटीने नाही, खूप जास्त पटीने ते माझ्याकडे येतं. सगळ्या गोष्टीमध्ये फायदा होतो आणि चांगलं होतं, पण निस्वार्थ भावनेने केलेली. आणि आजचा दिवस इतका छान होता, मस्त पॉझिटिव्ह गेला. सगळी मेन म्हणजे जे RDचं काम होतं, जे होईल की नाही याची गॅरंटी नव्हती, कारण माझ्याकडे पासबुक नव्हतं. पासबुक जे होतं ते मुंबईमध्ये ऑनलाईन असल्यामुळे SBIचं मी पासबुक ठेवलं नव्हतं आणि RDचे जे पैसे असतात ते राष्ट्रीयकृत बँकेत जमा होतात. नाहीतर मग तुमचं एकतर पोस्ट ऑफिसमध्ये सेविंग खातं पाहिजे आणि ते सेविंग खातं असूनसुद्धा ते माझं बंद पडलेलं, मी लक्षच दिलं नव्हतं. मग ती जमा झाली तर त्या याच्यावरती, आणि त्यात माझं पासबुक नव्हतं, पासबुकचा फोटो पाहिजे असतो. मग ऑनलाईन याच्यामध्ये एक जो कोड असतो तर तो पण त्या ऑनलाईन बँकिंगच्या याच्यामध्ये नव्हता. पण ते हे सगळं सॉर्टेड झालं, प्रॉपर झालं. माझे ते काम पण झालं, माझे पैसे पण आता 48 तासामध्ये जमा होतील. मी 3 वर्षांची जी माझी सेविंग आहे ती, जसं मी म्हणते की छोटी सेविंग खूप मोठा लाभ देते. आणि RDच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या सेविंग, पोस्ट ऑफिसच्या काही मी तुम्हाला योजना पण सांगितलेल्या जे बेस्ट आहे, जे मी आता स्वतः परत एक करते सुद्धा. जे ग्रॅज्युएट झालेल्या लोकांसाठी, पहिला फक्त एम्प्लॉईंसाठी होतं,
पण आता ग्रॅज्युएट झालेल्या सगळ्याच लोकांसाठी आहेत. हे पण मी तुम्हाला ह्याच्या आधी व्लॉग्समध्ये सांगितलेलं आहेच. तर म्हणून मी सांगते की विनाकारण एखाद्याला शिवाश्राप देणं किंवा काही प्रॉब्लेम न नसता एखाद्याविषयी वाईट चिंतनं सोडा. खरंच हे खूप पटीनं तुमच्याकडे वाईट पद्धतीने येतं. मी खूपदा सांगते, कर्मा रिटर्न्स, कर्मा बॅक. कर्मा नेहमी असतोच, येतोच. किती झालं मी हे म्हणते, मी कर्माला खूप घाबरते. मी चुकून जर तुमचं कोणीतरी त्रास देत असेल तुम्हाला चुकून, आणि माझ्या बाबतीत असं होतं की मला असं कोणीतरी त्रास देत असेल किंवा मुद्दामून मला त्रास करण्याचा प्रयत्न करत असेल, मला वाईट वाटतं, खूप राग येतो, खूप काही बोलावंसं वाटतं, पण नंतर म्हणतो राहू दे, त्याचं कर्म त्याच्यापाशी आणि आपण आपला मार्ग बदलूया, काय करतात ते करू देत. पण हेच जेव्हा मला अशी एखादी संधी मिळते की एखाद्याला मदत करण्याची, मला जेवढं जमेल तेवढं मी करतेच नक्की. जिथं नाही करायचं आहे, जिथं मला वाटतं की हे लोक मुद्दाम करते, तिथं मी थांबवते. जेवढं होईल तेवढं स्ट्रॉंग वागते. पण जिथं असं एकदम आतून वाटतं कधी कधी ना, असं अरे ह्याला खरंच आपली मदत झाली पाहिजेत, आपण ही केली पाहिजे, तर त्यावेळी मी नक्कीच करते. आणि ते आजचा अनुभव बेस्ट होता, भारी वाटलं. आणि ते त्या आजीबाईंच्या चेहऱ्यावरती जे हसू होतं किंवा ते जे असं खुश होत्या त्या, म्हणजे ती एक वेगळी होती भावना, मला असं समजून सांगता येत नाही आहे कदाचित शब्दामध्ये, पण ते खूप असं छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. खुश होते मी आज. आणि आजचा दिवस खरंच खूप भारी गेला, खूप मस्त गेला. घरी पण मी लवकर आले, तिकडून पण निघताना माझं काम झालं ना, जशी मी घरी गेले, घरी थोडा वेळ थांबले. मम्मीनं दिवशी केली होती ती घेतली, थोडी आत्याला तिने इकडे दिली होती, थोडी मला दिली होती. मग ती इकडे आल्यानंतर आत्याच्या मुलाच्या दुकानमध्ये मी ठेवली. येताना पण तुम्हाला सांगते, विनू मला नेसरीमध्ये सोडलं, नेसरीमध्ये दुसरी गाडी तिथं होती, गाडीमध्ये बसली, घरी आली, तिथून पण रिक्षा घेऊन सगळं म्हणजे पटपट आणि अगदी टायमामध्ये मी घरी पण येऊन पोहोचले, असं पण झालं. त्यामुळे मस्त होतं. सो मस्त राहा, छान राहा, जसं तुम्हाला तुमच्या हातात येईल किंवा वाटेल की तुम्ही मदत करण्यासाठी कॅपेबल आहे, तर सगळ्यांची मदत करा. छान होतं आयुष्य, खूप चांगलं होतं. एकमेकाला हेट करून त्रास देऊन काही साध्य होत नाही. मला पहिल्यांदा असं वाटायचं, जे लोक हेट करतात, हेट कमेंट करतात, तर ते विचार करायचे मुद्दामून, म्हणजे उलट माझा बिझनेस, माझ्या साड्यांचा बिझनेसवरून पण काही कमेंट करतात त्या पेजवरती सुद्धा, किंवा मुद्दामून त्रास व्हावा किंवा ही डिमोटिवेट व्हावी, हिनं बंद करावं. पण एका पॉईंटला त्या गोष्टी अशा वाचते ना, हर्ट होतात की काय या माणसं असं का करत असेल. पण नंतर विचार करते, करू देत, काय करायचं ते करू देत, आपल्याला जे करायचं ते आपण करायचंच. आणि आपलं कर्म चांगलं असेल तर नेहमी आपल्या बाबतीत चांगलंच होणार, कारण देवापेक्षा मोठं कोणी नाही, कर्मापेक्षा मोठं कोणी नाही. हजारो माणसं, हजारो लोक तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी बसलेली आहेत, पण हे लक्षात ठेवायचं, आपलं कर्म जे आहे ते वरचा बघतो, देव बघतं. आपलं कर्म जे आहे ते आपला परमेश्वर बघतो, आणि त्यानुसारच आपल्या आयुष्यामध्ये चांगले किंवा वाईट क्षण येतात. कुठल्याही लोकांच्या किंवा कुठल्याही माणसांच्या प्रयत्नामुळे आपलं कधीही वाईट होत नाही, एवढं मात्र नक्की. चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.